11वीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया आता सुरू होणार आहे आणि यंदा पहिल्यांदाच राज्यभर 11वीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातले 9294 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केलेली आहे। तर विद्यार्थ्यांना बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे आणि पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी ही 3 जूनला जाहीर झाल्यावर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ते 12 जून या कालावधीमध्ये प्रवेश घेता येणार आहे। तर 11वी प्रवेशासंदर्भातले आणखी सविस्तर डिटेल्स आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर पुण्यातून जोडले गेलेत। निलेश, आता 10वीचे रिझल्ट लागल्यानंतर निश्चितच 11वीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, कॉलेज कधी सुरू होणार, निश्चितच विद्यार्थ्यांचं लक्ष याकडे लागलेलं असतं। काय नेमक्या प्रक्रियेचा भाग सांगितलेला आहे, कधीपासून ही सगळी प्रवेश प्रक्रिया सुरू होतीये? नक्कीच अनुपमा, खरं तर यावर्षी जवळपास 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले 14,55,000 विद्यार्थी आहेत आणि त्यांचा प्रवेश जो आहे 11वीचा तो सराव आहे तो आजपासून सुरू होत आहे। आज आणि उद्या प्रवेश जो फॉर्म जे आहे तो सरावाचा भरण्यात येणार आहे आणि 21 मे ते 28 मे या दरम्यानमध्ये महत्त्वाचा फॉर्म जो आहे तो भरण्यात दाखवलेला आणि याचा अंतिम जो अहवालाचा प्रवेश जो आहे तो 30 मेला भरता येणार आहे आणि 30 मेला शेवटचा जो पहिली फेरी आहे ती कॉलेजमध्ये लागेल आणि अंतिम जी फेरी आहे ती 3 जूनला लागेल। खरं तर या सगळ्यामध्ये जर बघितलं तर महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये एकूण प्रवेश प्रक्रिया जी आहे ती जवळपास 20 लाखाच्या वर आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर वाणिज्य शाखेसाठी 8 लाख जागा आहेत, विज्ञान विभागासाठी 5 लाख आहेत आणि कलासाठी 6 लाख आहेत। अशा 20 लाख जागा आहेत त्या 11वी प्रवेशासाठी यंदा आपल्याला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे यंदा केंद्रीय पद्धतीने 11वीचा जो प्रवेश निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्याचा सराव जो आहे तो आजपासून सुरुवात झालेला आपल्याला पाहायला मिळतो। 2 दिवस 11वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी जे आहेत ते सराव करतील आणि त्यानंतर 21 मे ते 28 मे या कालामध्ये महत्त्वाचा म्हणजे ज्या कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याचा जो फॉर्म आहे तो भरला जाईल आणि 30 मेला त्याचा पहिली जी यादी आहे ती जाहीर होईल आणि 6 जूनला पूर्णपणे अंतिम निर्णयाची जी लिस्ट आहे ते प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकूण जर पाहिलं तर यावर्षी जवळपास 14 लाख विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत, पण प्रवेशाची जी क्षमता आहे ती 20 लाख आहे। त्यामुळे यंदा 6 लाख जी रिक्त जागा आहेत ते राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे आजपासूनच 11वी प्रवेशाची जी सराव फॉर्म जो आहे प्रक्रिया ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्याबरोबर होते।